चालक यांना सुद्धा विनंती आहे मंचावर स्थान ग्रहण करावं। सोबतच गणेशजी आरेकर सभापती चांदूर रेल्वे, सोबतच कविताताई गावंडे सभापती बाजार समिती धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुका चांदूर रेल्वे काँग्रेस कमिटी अमोल भाऊ धवसे शहराध्यक्ष नांदगाव खंडेश्वर, त्यानंतर शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्माजी, राष्ट्रमाता इंदिराजी, भारतरत्न राजीव गांधी, अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, श्री संत गाडगे बाबा, श्री संत तुकडोजी महाराज आणि आपल्या मतदारसंघाचे सुपुत्र पहिले शिक्षण मंत्री आदरणीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महामानवांना अभिवादन करतो, वंदन करतो, नतमस्तक होतो। आणि गुरु शिष्य महात्मा ज्योतिबा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण आत्ताच पोवाडा ऐकला कोकणच्या पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या 14 रताळ्यावर। बंधूंनो, महाराष्ट्राला जी जातीय चळवळीची आणि धर्माच्या अतिशय बागुलबुवा करण्याची जी लागण झालेली आहे, हा असा पुरोगामी महाराष्ट्र पहिले नव्हता। हा हे जोपर्यंत आपल्या डोक्यातून विष जाणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही। बाबासाहेबांचा संदर्भ दिला डॉक्टरनी, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। बाबासाहेब तर बॅरिस्टर होते, लंडनला जाऊन शिकले। सयाजीराव गायकवाडांनी आणि शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची शिष्यवृत्तीची व्यवस्था केली, म्हणून ते मोठे झाले, म्हणून त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं। आणि गाडगे बाबा तर कधी शाळेत गेला नाही, बाबा कधी शाळेत गेले नाही, पण काय म्हणणं होतं गाडगे बाबाचं, अरे बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या, आता लुगडं नाही आता साडी। आता आपल्याला गाडगे बाबा असते तर काय म्हणा लागलं असतं, बायकोले कमी भावाची साडी घ्या, वाटलं तर हातावर जेवण करा, वाटलं तर जेवणाचं ताट मोडा म्हणजे विकून टाका, हातावर भाकर घ्या, पण पोरापोरीले शाळेत पाठवा। जो माणूस कधीच शाळेत गेला नाही तो एवढं सुंदर शिक्षणाबद्दल वक्तव्य त्या काळात करून जातो, आणि अजूनही खेड्यातल्या 15,000 शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालते। म्हणजे गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांनी शिकूच नये, निदान 5वी 7वी 10वी पर्यंत शिकू नये, म्हणजे पुढचा तर विषय संपला। आम्हाला गुंतवून कशात ठेवलाय प्रवीण भाऊ? कावड यात्रा। माझ्या चांदुरात कधीच कावड यात्रा निघे नाही, पाहिली का सर? माझ्यापेक्षा तुम्ही वयाला जास्त आहे वाक्सर। पळसखेडातही मी 2-2 कावड यात्रा पळसखेडा, आणि त्याच्यासाठी सारे ओबीसीचे पोरपोरी हार दुर्वा, मग मिरवणुकीत नाचणं, एक ट्रॅक्टरच ठेवा लागते मागं नाचणाऱ्यासाठी, कायच्यासाठी ठेवा लागते तुम्हाला माहिती। बाबासाहेबांची जयंती, शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती, याच्यातून समाज प्रबोधन घडलं पाहिजे, समाज घडला पाहिजे। समाज आपले पोट्टे केव्हा कलेक्टर होईल रे बा, आपले पोट्टे केव्हा SD होईल, आपले पोट्टे केव्हा MD PhD डॉक्टर, मोठमोठे इंजिनियर, मोठे मोठे सायंटिस्ट, IFS RS IS ICS IPS, आपले पोट्टे केव्हा होईल खेड्यातल्या ओबीसीचे, बौद्धाचे, मातंगाईचे? हे जोपर्यंत तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून करणार नाही तोपर्यंत आपलं विचार कुंठितच राहतील, आणि असेच आपण गरिबीत जगत राहू, लाचारी करत राहू, शेतमालाच्या भावाचा अर्थ समजणार नाही, शेतमजुरीच्या मजुरीचा अर्थ समजणार नाही, आहे ते सगळे व्यसनामध्ये गमावून टाकू, आणि पुन्हा भूमिहीन बेघर होऊन सरकारच्या दरबारात लाचारी पत्करण्यासाठी आपण तयार राहू। म्हणून आता तरी शिका, संघटित व्हा, आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संघर्ष करा। यासाठी सर्व आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा तत्पर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे। हीच भावना आणि भूमिका
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि भीमगीतांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा मानस शिवशाहू फुले आंबेडकर समितीने व्यक्त केला. त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचं मनापासून आभार मानतो. आणि आपण इथं मला बोलावलं, भाषणाची संधी दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. अरे बोलो जय 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 भीम, जय 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 भीम. जोरात होत्या रे बाई, काय गावात नाही. अरे जय 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 भीम. जय भीम, जय भीम.